हाय हॅलो नमस्कार, मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये। चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया। आजचं रुटीन काय काय आहे। आणि आज ना संडेचा दिवस आहे। काल आपल्या अर्णवचा बर्थडे झाला, पण काल फौजी बर्थडेला नाही थांबले कारण त्यांचं काम होतं। तर फौजीने अर्णवला प्रॉमिस केला आज तुला मी बाहेर फिरायला घेऊन जातो। तर चला आज आम्ही मूवी बघायला चाललोय। आणि आज आपलं दिवसभराचं काय काय प्लॅनिंग आहे, काय रूटीन आहे त्या या व्हिडिओमध्ये सेव्ह म्हणजे मी व्हिडिओ घेईन आणि तुमच्यापर्यंत पोहोचवीन। तर बघूया आता बाहेर गेल्यानंतर मला पण थोडी शॉपिंग करायची आहे। आता वटपौर्णिमा येत आहे तर त्यासाठी मला माझं काहीतरी मेहंदीचे कोन किंवा बाकीच्या काही गोष्टी आणायच्या आहेत। काही ज्वेलरी आवडली तर ब्लाऊज वगैरे पण घ्यायचं आहे। तर चला बघूया आपण आता कसा आहे आमचा आजचा दिवस। आणि आज भाऊजी म्हटलं दिवसभर तुम्हाला बाहेर खूप फिरवतो इथं बंगालमध्ये। तर चला एक्साइटिंग आहे काय काय फिरवत आहेत, कारण आल्यापासून जास्त कुठं आम्ही फिरायला पण गेलो नाही। आणि आज निघालोय। करा ब्लॉग कंटिन्यू। घरातला आवरले 10 वाजले, फक्त नाश्ता बनवला, झाडू वगैरे मारला। कालची भरपूर असे कपडे होते, सकाळी कपडे वगैरे सगळे क्लीन केले कारण काल बर्थडे झाला ना। तर घरामध्ये सगळीकडे पसारा, नवीन कपडे, बेडशीट सगळे क्लीन झालेत। चला तर जाऊया, करा ब्लॉग कंटिन्यू। आणि अर्णवच्या बर्थडे दिवशी ना फौजींना काहीतरी इमर्जन्सी काम होतं, त्यामुळे त्यांनी बर्थडेला येऊ नाही शकले। तर फौजी म्हणले होते अर्णवला एखाद्या संडे दिवशी मला टाइम भेटलं ना तुला मी बाहेर फिरायला नेतो, तुझ्या आवडीचा दिवस, तुला काय हवं आहे ते त्या दिवशी आपण करायचं। तर तो म्हटला आता मूवी लागली आहे हाऊसफुल, मला ती बघायची आहे आणि दुपारचं जेवण वगैरे मस्त बाहेर करायचं आणि फिरायचं आहे मॉलमध्ये वगैरे। तर फौजी म्हणते चला आजचा दिवस तुमच्यासाठी। आणि फौजी आता आम्हाला बंगालमध्ये कोणकोणत्या ठिकाणी फिरायला नेतात बघूया। तुम्ही पण चला आमच्यासोबत, आम्ही पण एक्साइटिंग आहे बाहेर फिरायला जायला। थोडीशी गरमी आहे, थोडीशी नाही जास्तच गरमी आहे, पण चला थोडं कधी कधी तरी बाहेर छान वाटतं, थोडं मन पण फ्रेश होतं। आता इथं आतमध्ये कसं रोजचं आपलं रुटीन आहे, घरातला स्वयंपाक हे ते। आणि मी ना कॉटनचा एक कपडा वगैरे बांधला कारण गरमी होती बाहेर, तर मस्त त्याचा कपडा बांधला, त्याच्यानंतर हेल्मेट घातलं आणि आता आम्ही निघालो आहे आमच्या प्रवासाला। आणि आम्हाला बोटीतून जायचं होतं, तर आणखी एक्साइटिंग आहे कारण आम्हाला बोटीतून प्रवास करायला खूप आवडतं। ह्या सगळ्या गोष्टी आपल्या इकडं नाहीत ना बोटीतून वगैरे प्रवास करायचा। तर इथं कसं आहे आपल्याला एका गावातून दुसऱ्या गावी जायचं असलं तर बोटीतूनच जावं लागतंय। रोड पण आहे पण बोटीतून कसं अंतर थोडं कमी पडतंय आणि लवकर पोहोचतोय आपण। तर चला जाऊया, करा ब्लॉग कंटिन्यू। आणि आता थोड्याच वेळात इथं आम्ही बोटीच्या इथं पोहोचेल, जास्त काही लांब नव्हतं। आणि आता मी नदीच्या किनारी पोहोचलो होतो आणि आपल्याला आता नदीतून बोटीतून प्रवास करायचा होता, तर गाडी पण घेऊन जाऊ शकतो। पण फौजी म्हटले काही नाही, इथं पार्किंगला जागा वगैरे आहे नदीच्या किनारी। तर तिथं आता आपली गाडी आम्ही पार्किंग केली। भरपूर अशा गाडी इथं पार्किंग केल्या होत्या आणि इथं बघा जवळच नदी होती। तर ही नदी खूप मोठी आहे, खूप म्हणजे खूप मोठी, तिचं पात्र आहे ना खूपच मोठं आहे आणि खोल पण आहे ही नदी। तर चला आता इथं मी तिकीट काढत्या, तर तिकीट वगैरे घेऊया। आणि आपल्या म्हणजे 4 तिकीट काढायची होती चौघांना। तर चला आता आम्ही तिकीट वगैरे घेते। फौजी आपली गाडी वगैरे पार्क करतायत, तिथं पण गाडीचं आपल्याला तिकीट वगैरे काढावं लागणार, त्या सगळ्या गोष्टी फौजी करतायत। तोपर्यंत मी म्हटलं चला इथं आपल्याला बोटीतून जाण्यासाठी जे तिकीट लागणार आहे ते मी काढते। इसका भी लगेगा क्या टिकट? छोटे बच्चे का भी? 3 साल होने के बाद 3 साल झालं की। आणि चला आता इथं बोट आली होती आणि कसं असतं एक बोट भरून गेल्यानंतर पॅसेंजर, त्याच्यानंतर थोड्या वेळानं दुसरी येते, ती गेल्यानंतर परत येते, म्हणजे 2 बोट आहेत इथं। तर ह्या एक किनारी आणि त्या एक किनारी असं बोटींचं रुटीन असतं। तर आता इथं बोट आली होती, चला तर पटपट जाऊया। आणि आम्ही गावाकडून आलो ना तेव्हा ह्याच बोटीतून आम्ही प्रवास केला होता आपल्याला म्हणजे घरी जाण्याचा। तर परत आता दुसऱ्यांदा आम्ही इथं बसायला आलोय आणि गाडी पण घेऊन जाऊ शकतो, सायकल वगैरे, पण आम्ही गाडी तिथंच पार्क करून आलतो। तर बघा ही नदी खूप मोठी आहे। चला तर आपण आता नदीचा प्रवास करूया। आणि इथं नदीच्या किनारी काही मुलं पोहत पण होती, काही लेडीज कपडे वगैरे धुत होत्या। नदी असं नाव आहे, खूप मोठी नदी आहे इथं।
आणि इथे एका साईडला अर्णव कुणाल फौजी बसले होते आणि थोडंफार शूट घेत आहे. तर मस्त असा नजारा वाटत होता आणि छान वाटतं थोडे दिवस, म्हणजे थोड्या दिवसानंतर असं बाहेर आलं ना, असं काहीतरी वेगळं बघितलं ना तर खूप छान पण वाटतं, मन पण एकदम प्रसन्न होऊन जातं. काही आपली थकावट वगैरे असते ना ती निघून जाते, थोडं छान वाटते. तर बघा इथं काही लोक सायकल वगैरे पण घेऊन येत आहेत. त्यांना म्हणजे ते पण बोटीतून उतरल्यानंतर पण प्रवास असेल तर ते सायकल येऊन करतील. त्यासाठी आपला तिथून जास्त काही प्रवास नव्हता, थोडंसं चालायला लागणार होतं. तिथंच लगेच पिक्चर हॉल, मॉल वगैरे सगळ्या गोष्टी जवळ होत्या, त्यामुळे आम्ही गाडी वगैरे काही घेऊन नाही आलो. तर भरपूर लोक सायकल, गाडी वगैरे घेऊन येत आहेत आणि ह्या बोटीतून एका टायमाला भरपूर अशी लोक घेऊन जातात. म्हणजे काउंटिंग केलं तर मला तर वाटतं 50भर माणसं तरी आरामात जाऊ शकतील. त्याचबरोबर त्यांच्या सायकल, गाडी वगैरे सगळं त्या बोटीतून घेऊन जात आहेत. चला आता आपली बोट भरली आणि आता आपण चाललो होतो दुसऱ्या किनारी. तर चला करा ब्लॉग कंटिन्यू. आणि चला आपली बोट आता किनारी पोहोचली होती आणि आता आपण उतरूया सर्वात लास्टलाच, कारण ना मला व्हिडिओ बनवायचा होता, त्यामुळे मी म्हटलं चला मी थोडा आरामातच उतरते, कारण सगळ्या गोष्टी व्यवस्थित दाखवता येतील ना. आणि आता बघा आपण चाललोय, बाकीचे लोक निघाले आहेत बसायला, कारण त्यांना परत दुसऱ्या किनारी जायचं होतं. गाडी आणली नाही, त्याच्यानंतर आपला परत प्रवास सुरू झाला. जास्त अंतर नव्हतं, थोड्याच अंतरावरती ना पिक्चर हॉल, मॉल, बाकी सगळ्या गोष्टी होत्या. काही शॉपिंग करायचं असलं तर ते पण तिथंच होतं जवळच. आता फौजी बघा अर्णव कुणाला घेऊन चाललाय पुढं, मी थोडा व्हिडिओ बनवते. चला करा ब्लॉग कंटिन्यू आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल अशी मी अपेक्षा करते, कारण काहीतरी वेगळं ह्या व्हिडिओमध्ये आहे आणि तो मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला तो पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि इथं बघा हा होता पिक्चरचा हॉल. चला आता आपण तिथं तिकीट वगैरे घेऊया आणि किती वाजता मूवी आहे वगैरे ते सगळं विचारून तिथं थोडा वेळ थांबल्यानंतर मग आपला मूवी वगैरे पण सुरू होईल. चला तर जाऊया आतमध्ये. आणि मूवी हाऊसफुल 5 लागला होता. आणि आता इथं पिक्चर हॉलमध्ये आम्ही पोहोचलो होतो. त्याच्यानंतर तिथं पण तिकीट वगैरे काढायचं ह्या सगळ्या प्रोसेस पूर्ण करत आहे. मूवी चालू व्हायला अजून टाईम होता, पण बाहेर खूप गरमी होती आणि आतमध्ये मस्त थंडगार AC होता. तर फौजी म्हणले आता शॉपिंग करायला राहून दे, जायचं आपण छान इथंच बसून घेऊया. पिक्चर संपल्यानंतर थोडंसं ऊन कमी पण होईल, त्याच्यानंतर काही आपली शॉपिंग असेल ते आपण करायला बाहेर जाऊया. चला आता तिकीट वगैरे घेतलंय, आपण जाऊया. फोर्थला जायचं मॉल आहे ना ट्रेंड कपड्याचा. आणि इथं ना ऑलरेडी एक मूवी सुरू होती, त्यामुळे आम्हाला थोड्या वेळ इथं बाहेर थांबवलं. ती मूवी संपल्यानंतर आम्हाला म्हटलं तुम्हाला आतमध्ये घेतील. आणि पिक्चर हॉल वगैरे ना छोटासाच होता, पण खूप छान होता, एकदम धमाकेदार होता. आणि मूवी पण खूप छान वाटली, एकदम मस्त अशी. थोडी कॉमेडी पण होती, थोडी म्हणजे असं नाही का डेंजर पण वाटली, थोडी म्हणजे कॉमेडी असं सगळं मिक्स होतं. खूप छान होती मूवी. चला आता आपण जाऊया बसायला. आणि इथं आपल्याला आता जी सीट दिली आहे ना त्याच्यावरतीच बसायला पाहिजे. तर हा होता मूवीचा हॉल. तर खूप छान एकदम कलरफुल वाटला, मस्त वाटला. चला आता आपली सीट कुठं आहे बघूया आणि आता आपण मूवीसाठी तयार आहोत.
आणि आता मूवी वगैरे संपली. मी मध्ये आधी काही व्हिडिओज नाही घेतला कारण कॉपीराईट वगैरे पडतं ना, त्यामुळे म्हटलं चला नको काही व्हिडिओ घ्यायला. तर मूवी छान होती आणि चला आता मॉलमध्ये बघूया काही आवडलं तर. आणि इथं कपड्याचंच होतं बहुतेक, साईडला पिक्चर हॉल आणि इकडल्या साईडला कपड्याचं मॉल होतं. तर चला फौजी म्हटले आलो आहे आपण तर चला फिरून येऊया, काही आवडलं तर बघूया. असं तर आता लगेच कपडे काही घ्यायचे नव्हते पण कसं आवडलं तर मग म्हटलं बघूया घेऊया. तर खूप छान होता इथं मॉल, भरपूर असं काही काही गोष्टी होत्या. थोडाच वेळ आम्ही मॉलमध्ये थांबलो आणि त्याच्यानंतर परत आपला प्रवास सुरू झाला आणि परत आपल्याला बोटीतून जायचं होतं. तर चला त्याच्यानंतर आम्हाला दुपारचं जेवण करायला हॉटेलला जायचं होतं, पण आम्ही त्या पलीकडल्या ठिकाणी जाणार आहे, नदीच्या पलीकडं, कारण आपली गाडी वगैरे पण तिकडं आहे आणि तिकडली काही हॉटेल्स वगैरे आपल्याला माहिती पण होतं. तर फौजी म्हटले चला आपण तिकडच जाऊया. तर हा व्हिडिओ ना खूप मोठा होईल, त्याच्यानंतरचं मी बाकीचं काही आहे ते दुसरा पार्टमध्ये दाखवीन. तो पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, तुम्हाला आवडेल. आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा कमेंटमध्ये. व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा, मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या. चला तर मग बाय बाय, जय महाराष्ट्र. व्हिडिओ कसा वाटला ते पण